अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आदरणीय प्रेक्षक, आदरणीय अध्यक्ष तसेच माझे सहकारी विद्यार्थी, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आजच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात माझा विषय आहे की प्रसिद्ध हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सुन्नतचे मानवी जीवनावर होणारे परिणाम। आदरणीय सज्जनांनो, इतिहास साक्षी आहे की जग कसे जुलूम आणि अविश्वासाने वेधले गेले होते, ते बहुदेवेने वेधले गेले होते। एका प्रकारे जुलूम आणि हिंसाचार आणि बळजबरीने अंधाराने माणसाला माणुसकीपासून आणि माणसाला मानवतेपासून दूर केले होते। साऱ्या जगात अंधेरिंगरी आणि चौपट राज्य यांचे दर्शन होते। ज्याची काठी त्याची म्हैस कायदा होता। माणूस नाममात्र माणूस आणि चारित्र्याने पशुपेक्षाही वाईट। प्रिय महोदय, असा गोंधळाच्या आणि अशांततेच्या काळात अल्लाहचे प्रसिद्ध पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येतात। परिपूर्ण शिक्षक, मानवतेचा नेता येतो, ज्याच्या परिणामी मानवतेचे जग सुरू झाले आहे। त्याने एकट्याची परिपूर्ण संकल्पना आणि रूपरेषा मांडली आणि चिंताग्रस्त आणि गोंधळलेल्या लोकांना सरळ मार्ग दाखवला। बहुदेववाद, अविश्वास आणि मूर्तिपूजेपासून शुद्ध केले। प्रसिद्ध हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सुन्नतीच्या मार्गदर्शन आणि शिकवण्याच्या पद्धतींचा परिणाम असा होता की बहुदेववाद एकेश्वरवाद झाला आणि अविश्वास पूजा बनला। आदरणीय सज्जनांनो, आजच्या युगाला आधुनिक आणि विकसित म्हटले जात असले तरी नवनवीन आविष्कारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। प्रसार माध्यम आणि प्रसाराचा वेग आणि संसाधने यांनी संपूर्ण जग एका हाताखाली आणले आहे। तरी समाज शांतता आणि दंगलींनी भरलेला आहे। दडपशाही आणि रक्तपात, असुरक्षितता आणि असमानता यांनी मानवतेचा नाश केला आहे। प्रिय सज्जनांनो, आज नितांत गरज आहे की प्रसिद्ध हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणींचा आनंददायी परिणाम होण्यासाठी प्रसिद्ध हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतचा अवलंब केला पाहिजे आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो। अशांत समाजाला शांती आणि समाधान मिळो। प्रिय सज्जनांनो, प्रार्थना करा की अल्लाह आम्हा सर्वांना प्रसिद्ध हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम च्या जीवनाचे आणि सुन्नतचे अनुसरण करण्यास क्षमता देव। आमीन सुम्मा आमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू।